लातूर जिल्ह्यातल्या हाडोळतीमधल्या त्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या शेतावर आमदार संजय गायकवाड पोहोचलेले आहेत। त्यांनी शब्द दिला होता TV 9शी बोलताना की मी त्या शेतावर जाईन आणि त्यांना बैलजोडी गिफ्ट करणार आहे किंवा भेट देणार आहे, मदत करणार आहे। आज ते आलेत आणि शेतकऱ्यांसोबत भोजन सुद्धा ते घेत आहेत। यथोचित सत्कार जो आहे तो या शेतकरी दाम्पत्याचा देखील त्यांनी केलेला आहे। वर्षभराचं जे राशन आहे या शेतकरी दाम्पत्याच्या कुटुंबाला लागणार ते देखील ते घेऊन आले आहेत। मला सांगा सर, तुम्ही आता बुलढाण्याहून म्हणजे वर्ध्यातून पोहोचलात आणि बरेच आमदार मराठवाड्यातले जे आहेत किंवा खासदार आहेत ते अजून पोहोचले नाहीत। नाही, आता कोणी पोहोचा नाही, कोणा हा त्यांच्या संवेदनेचा भाग आहे। मला पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात जे काही पाणी आलं, माझी संवेदना जागृत झाली आणि मला माझं मन सांगत होतं की आपण थांबायला नको। आणि म्हणून मुंबईवरून निघाल्या मी सकाळी पोचलं 4 वाजता आणि 5 वाजता इकडे मी तर निघालो। काय काय मदत केलेली आहे? मला वाटतं हा आपल्यासमोर आहे, हा सगळा किराणा आहे। 50,000 रुपये नगदी आहेत, एक बैलजोडी त्याच्यामध्ये आपण दिलेली आहे। आज मराठी जोडी 1,15,500 रुपयाची आहे। आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा म्हणजे विजय मेळावा होतो आहे, काय प्रतिक्रिया? नाही, काही फरक पडणार नाही, महाराष्ट्राला काही फरक पडणार नाही, कारण त्यांच्या आणि अजूनही फक्त या एका विषयापुरते एकत्रित आहेत। पुढे महापालिकेच्या विषयावर एकत्रित येतील की नाही याबाबत राजसाहेब अजून काही स्पष्ट बोललेले नाही आहे। त्याच्यामुळे महापालिकेत किती एकत्र येतील आज सांगू शकत नाही, पण महायुतीला त्याचा काही फरक पडणार नाही। जर ते दोघे एकत्र आले तर फटका महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसेल असं चर्चा वर्तवली जाते। आता ते एकत्र आले तर काँग्रेस पळून जाईल, कारण काँग्रेसला महाराष्ट्रभर देशाभर सगळ्या जाती सगळ्या धर्माचा विषय पाहिजे आणि राजसाहेबाचा हिंदीला विरोध आहे। त्याच्यामुळे मग काँग्रेस जर सरकली तर तसंच गणित होणार आहे। कुठला जरी एक मित्र घेतला किंवा एक मित्र गमावला तर परिणाम शून्यच येणार आहे। म्हणजे ठाकरे एकत्र आल्याने महाविकास आघाडी फुटेल? 100% फुटणार। काँग्रेस कधीच अशा पक्षाच्या विचारासोबत जाऊ शकत नाही जिथे एका समाजाचा द्वेष केला जातो। आपण जर पाहिलं तर हाडोळतीमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून तेलंगणा असेल, महाराष्ट्र असेल, कानाकोपऱ्यातून मदत होते आहे। नाशिकचे रवींद्र देवरे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत। त्यांनी या शेतकरी दाम्पत्याला 51,000 रुपयांची मदत केली आहे। कसं पाहता? नाही, सर्वसामान्य शेतकऱ्याला 75 वर्ष वय असताना एवढं कष्ट करून बैलजोडी नसताना स्वतः बैलाच्या नांगराला झुपून शेती करण्याचा जी वेळ येते तेव्हा मनाला हृदयाला त्याच्या यातना होतात। आणि आम्ही शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे त्यांना आपण काहीतरी आहे समाजाचं देणं लागतं, या दृष्टीने मदत करावी म्हणून नाशिक जिल्ह्यातनं कळवण तालुक्यातनं मी इथे या काका मावशींना भेटण्यासाठी आलेलो आहे। शेतकरी दाम्पत्याला मदतीचा ओघ जो आहे तो सुरूच आहे आणि एकूणच जे आहे ते हे शेतकरी कुटुंब जे आहे ते आता स्वावलंबनाकडे वाटचाल करताना पाहायला मिळत आहे। महेंद्र जोंधळे, TV 9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।